हाय. आज आपण अशा दोन गोष्टी शिकणार आहोत ज्याच्यानी आपली एनर्जी वाचेल. दिवसभरात आपण इतक्या गोष्टी करतो आणि आपल्याला कळत नाही, पण आपली छोट्या छोट्या गोष्टींमुळे भरपूर एनर्जी वाया जात असते. आणि मग काय, मग इरिटेटेड फील होतं, टायर्ड फील होतं, फ्रस्ट्रेटेड फील होतं, उगाच दुसऱ्यांवर चिडचिड करतो, उगाच स्वतःवर चिडचिड करतो. सो ह्या दोन अतिशय सोप्या गोष्टी आहेत. पॉईंट नंबर 1, प्रत्येक गोष्टीला अर्जंट म्हणून ट्रीट नका करू. आपल्याला खूप सवय झाली आहे की आपण जी गोष्ट करतो आहे ती आपण इग्नोर करून जे पुढे करायचं आहे त्याचा विचार करत 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 जी गोष्ट करतो आहे ती एन्जॉय करायचं विसरतो. जी गोष्ट करतो आहे ती नीट करायचं राहून ती घाईघाईमध्ये करून आपण पुढे जायचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल, जेवताना आपण विचार करतो जेवल्यावर काय करायचं आहे, ओ ते काम करायचं आहे, हो ते विकत घ्यायचं आहे, ती ऑर्डर द्यायची आहे. पण जेवताना जेवणाकडे लक्ष अजिबात नसतं. अंघोळ करताना असं होतं, अरे बापरे ऑफिसला जायचं आहे, चला 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 धावपळ करूया, लगेच लगेच धावत जाऊया. आणि ऑनेस्टली आपण धावपळ केली किंवा आपण आरामात केलं, आरामात म्हणजे अगदी काय लोळत नाही, पण नीट केलं तरीही तितकाच वेळ लागतो. इनफॅक्ट माझा असा अनुभव आहे की आरामात केल्यामुळे ती गोष्ट लवकर होते आणि ती गोष्ट करेक्ट होते आणि परत परत करावी लागत नाही. आणि बऱ्याचदा धावपळ केल्यामुळे ती गोष्ट नीट होत नाही. सो ही ट्रिक तुम्ही ट्राय करा की चालत असताना, आवरत असताना, खात असताना, कोणाशी बोलत असताना, अंघोळ करत असताना, वॉक करत असताना जी गोष्ट करताय त्या गोष्टीकडे लक्ष ठेवा आणि ती गोष्ट करायचा प्रयत्न करा, इन्स्टेड ऑफ जस्ट थिंकिंग अबाउट ओके मी नेक्स्ट काय करणार आहे, नेक्स्ट काय करणार आहे, ओके हे पण करायचं आहे, ते पण करायचं आहे. इतकं छान वाटतं, इतकं रिलॅक्स्ड फील होतं आणि ॲट द सेम टाईम सगळी कामं जी ठरलेली असतात ती आरामात होतात. सेकंड पॉईंट आहे, पॉईंट नंबर 2 आहे, काय होता पॉईंट नंबर 2? लगेच रिॲक्ट नका करू. कोणीही काहीही बोललं, वेदर इट इज व्हेरी गुड, वेदर इट इज व्हेरी बॅड, डोंट रिॲक्ट इमिडिएटली. कारण पटकन रिॲक्ट केलं, एस्पेशली भांडणात, तर जितकी एनर्जी त्या भांडणाला गरजेची आहे किंवा त्या टॉपिकला गरजेची आहे, युजली त्याच्या 5 टाइम्स 10 टाइम्स जास्ती एनर्जी आपण त्याच्यावर वाया घालवतो. आणि अल्टिमेटली आपण शांत होतो, वी अंडरस्टँड व्हॉट्स हॅपनिंग आणि वी टेक अ लॉजिकल डिसिजन एनिवे. सो नेक्स्ट टाईम काही असा इन्सिडेंट झाला जिकडे तुम्हाला राग येतो आहे किंवा तुम्हाला पटकन उत्तर द्यायची इच्छा होती आहे, लिटरली 10 सेकंड थांबा, समोरच्या व्यक्तीला बोलू दे, सिच्युएशन होऊ दे, जस्ट टेक 10 सेकंड्स आणि मग रिॲक्ट करा. आणि आय एम टेलिंग यू, युअर रिॲक्शन इज गोइंग टू बी सो मच बेटर, सो मच मोर लॉजिकल, सो मच मोर हेल्पफुल, नॉट ओनली फॉर यू, फॉर द एंटायर सिच्युएशन. आणि ही गोष्ट फक्त रागासाठी नाही आहे आणि ही गोष्ट फक्त रागासाठी नाही आहे, ही गोष्ट इन जनरल पण आहे. की फॉर एक्झाम्पल कोणी काहीतरी प्लॅन बनवला की चला 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 इथे जाऊ आणि आपण लगेच म्हणतो हो 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 हो, आणि मग एक अर्ध्या पाऊण तासाने आपल्याला लक्षात येतं अरे यार मी तर जाऊ नाही शकणार, किंवा अरे यार मला तर दुसरं काहीतरी करायचं आहे, आणि मग त्या व्यक्तीला नो बोलताना आपली तारंबळ उडते. सो त्यापेक्षा जरा 10 मिनटं घ्या, 10 सेकंद घ्या आणि मग रिॲक्ट करा.